नमस्कार सर्वांना. 13 फेब्रुवारी 2024 रोजी मंगळवार आहे. या दिवशी गणेश जयंती आहे. या दिवशी अंगारकी योग आलेला आहे. त्याच दिवशी विनायक चतुर्थीसुद्धा आहे. तर ह्या गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा कशी करायची आहे, नैवेद्य आपल्याला त्यांना काय दाखवायचं आहे, त्याचबरोबर तुमच्या काही अडचणी असेल, मुलं ऐकत नसेल, मुलं चिडचिड करत असेल, त्यानंतर त्यांना कुठल्या गोष्टीमध्ये यश हवं असेल, म्हणजे जसं की नोकरीमध्ये किंवा मुलं जर तुमची MPSC UPSCची जर परीक्षा देत असेल किंवा 10वीची एक्झाम आता येणार आहे, त्याच्यामध्ये जर तुमचे मुलं 10वीला असतील किंवा 12वीच्या एक्झामसाठी असतील, तर अशा वेळेस आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला ह्या गणेश जयंतीच्या दिवशी, मागे गणेश जयंती आहे म्हणून ह्या गणेश जयंतीला अतिशय महत्त्व आहे आणि ती मंगळवारी आली असल्या कारणाने तिला अतिशय महत्त्व असे प्राप्त झालेले आहे. म्हणून आपल्याला या दिवशी काही सेवा करायची आहे, उपाय करायचे आहे. हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे कोणीही तो वाया घालवायचा नाही. ह्या दिवशी आपल्याला आपल्या घरातच पूजा करायची आहे, अतिशय साधी सोपी, जशी आपण रोज आपली देवपूजा करतो त्याच प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाच्या आवडीचे ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला द्यायच्या आहे. म्हणजेच या दिवशी गणपती बाप्पाचा आपण वाढदिवस, म्हणजे जसं की म्हणतो बड्डे आहे, तर मग त्यांना आपण काय गिफ्ट देऊ शकतो, तर आपण त्यांना आपली सेवा करूनच त्यांना गिफ्ट हे देऊ शकतो. मग तेच गिफ्ट आपल्याला 13 फेब्रुवारी रोजी मंगळवारी द्यायचं आहे. तर काय करायचं आहे आपल्याला 13 फेब्रुवारीच्या दिवशी, तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर 13 फेब्रुवारी 2024 रोजी गणेश जयंती आलेली आहे. या दिवशी अंगारकी योगसुद्धा आलेला आहे आणि या दिवशी विनायक चतुर्थीसुद्धा आलेली आहे. प्रत्येकाच्याच घरामध्ये गणपतीची मूर्ती असते किंवा फोटो असतो. आणि जर कोणाच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही ह्या शुभ दिवशी नक्कीच गणपतीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थापित करू शकतात. तर आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर आपलं झाडझूड वगैरे झाल्यानंतर, आपले आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा आपल्याला करायची आहे. आणि देवपूजा झाल्यानंतर आपल्याला ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करत 11 वेळा पाण्याने व 11 वेळा पंचामृताने, त्यानंतर परत 11 वेळा पाण्याने असा आपल्याला गणपती बाप्पावर अभिषेक घालायचा आहे. जर तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही अभिषेक घालू शकत नाही, फक्त तुम्ही मंत्र हा म्हणू शकता आणि बाकीच्या पुढील ज्या काय मी सेवा सांगणार आहे त्या तुम्ही करू शकतात. पण तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर नक्कीच तुम्ही ह्या दिवशी पंचामृताने गणपती बाप्पावर अभिषेक हा घालावा, कारण की गणेश जयंती आहे म्हणून. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाला छान स्वच्छ करायचं आहे आणि त्यांना त्यांच्या जागेवर स्थापित करायचं आहे. त्यानंतर तुम्ही त्यांना जानवं घालायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 11 किंवा 21 दुर्वांची जुडी गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे. त्यानंतर जास्वंदाचं फूल, ही काही जास्त मोठी गोष्ट नाही, प्रत्येकाच्याच घरासमोर हे जास्वंदाचं फूल असतं. तर एक जास्वंदाचं फूल नाही मिळालं तर कुठल्याही लाल रंगाचं फूल तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू गणपती बाप्पांना लावायचं आहे. त्यानंतर मागे गणेश जयंती आहे, त्यामुळे या गणेश जयंतीला तिळाच्या लाडवांचं खूप महत्त्व आहे. तर तुम्ही तिळाचा लाडू नैवेद्य म्हणून गणपती बाप्पाला दाखवायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही नैवेद्यामध्ये मोदकसुद्धा तुम्ही दाखवू शकता किंवा तिळांचे लाडूसुद्धा दाखवू शकता. त्यानंतर जर तुमचे मुलं ऐकत नसेल, अभ्यास करत नसेल, हट्टीपणा करत असेल, चिडचिड करत असेल, उलटून बोलत असेल किंवा त्यांना कुठल्या नोकरीमध्ये यश मिळत नसेल, तर अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे, नक्की करून बघा. तुम्हाला त्याचा रिझल्ट येणार म्हणजे येणारच. कुठलीही सेवा करताना ही मनापासून करायची असते. जर तुमचे मुलं करणार असेल तर ते मुलांकडनं करून घ्या, मुलगा असो किंवा मुलगी असू दे, त्यांना करायला सांगा.
आणि जर तुमची मुलं जर लांब राहत असेल, करण्यासारखे नसेल, तर आपल्या आईने केला तरीसुद्धा चालेल. आणि आईला जर पिरियड्स वगैरे असेल किंवा काही कारणांमुळे जर आईला जमणार नसेल, तर हा उपाय घरातल्या पुरुषांनी केला तरीसुद्धा चालेल. जेव्हा आपण आपल्या मुलांसाठी एखादा उपाय करतो, जर ते लांब असतील तर त्यांचा चेहरा आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे, म्हणजे त्याला त्याचं फळ मिळत असतं. तर उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगते. तर उपाय म्हणजे असा आहे की 21 दुर्वांची एक जुडी असते बघा. तर 21 दुर्वांची एक जुडी घ्यायची. अशा आपल्याला 21 जुड्या घ्यायच्या आहे. तुम्हाला समजलं असेल 21 दुर्वांची एक जुडी बनते, तर तशा आपल्याला 21 जुड्या घ्यायच्या आहे. तर 21 जुड्या आपल्या घेऊन झाल्यानंतर तुम्हाला जर घरी करता आल्या तर अतिशय उत्तम. नाही तुमच्याकडे जर दुर्वा अवेलेबल नसेल तर तुम्ही त्या विकतसुद्धा घेऊन येऊ शकता. तर 21 जुड्या तुम्हाला विकत आणायच्या आहे किंवा घरी बनवायच्या आहे. 21 जुड्या बनवून झाल्यानंतर आपल्याला देवपूजा झाल्यानंतर हे सगळं आपण जास्वंदाचं फूल, हळद, कुंकू वगैरे, जानवं वगैरे वाहिल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पा समोरच बसायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला एक जुडी घ्यायची आहे. त्याचा जो आपण जुडी बांधल्यानंतर खाली आपण त्याला दोऱ्याने जे पॅक करतो तिथे आपल्याला हळद कुंकू लावायची आहे किंवा फक्त हळद लावली तरीसुद्धा चालेल. आणि जे बांधलेलं असतं जुडीचं खालचा जो पोर्शन असतो त्याला आपण धागा बांधतो बघा, आणि पुढं ते सगळे पानं राहतात. तर जो धागा बांधलेला असतो तर ते देठाची साईड आपल्या साईडने करायची आहे आणि पुढचं पानाचा जो भाग असतो तो आपल्याला गणपती बाप्पाच्या साईडने करायचा आहे. आणि त्या पद्धतीने आपल्या ती दुर्वांची जुडी आपल्याला आपल्या हातावर घ्यायची आहे. त्यानंतर एक वेळा आपल्याला अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. जर तुमचं पाठ नसेल तर ते तुम्ही यूट्यूबवर सुद्धा लावू शकता, किंवा जर तुम्हाला संकटनाशन गणपती स्तोत्र जर येत असेल तर ते म्हटलं तरीसुद्धा चालेल. तर गणपती स्तोत्र हे अतिशय लवकर होतं, म्हणजे अतिशय 1 मिनिटामध्ये होतं. असे तुम्हाला 21 मिनटं लागतील. जास्त काही वेळ या सेवेला लागणार नाही. तर गणपती स्तोत्र म्हणा किंवा गणपती अथर्व शीर्ष म्हणा, तर ते म्हणून झाल्यानंतर ती दुर्वाची जुडी आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे. अर्पण करताना जो देठाचा भाग आहे तो आपल्याला गणपती बाप्पाच्या बाजूने करायचा आहे आणि पुढील ते पानं आहे ते आपल्याला आपल्या बाजूने येतील. अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पाला ती जुडी अर्पण करायची आहे. तुम्ही फोटोमध्ये बघू शकता की कशा प्रकारे ती गणपतीची जुडी गणपती बाप्पाला अर्पण केलेली आहे. त्याच प्रकारे आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा ती दुर्वाची जुडी अर्पण करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला 21 वेळेस ही दुर्वांची जुडी हातात घ्यायची आणि 21 वेळेस आपल्याला अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. एकदमच 21 जुड्या घेतल्या आणि अथर्व शीर्ष म्हटलं 21 वेळेस असं करायचं नाही. एक जुडी घ्यायची, एकदा अथर्व शीर्ष म्हणायचं, गणपती बाप्पाच्या चरणी ते अर्पण करायची ती जुडी. त्यानंतर परत दुसरी जुडी घ्यायची, परत अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणायचं, परत ती गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायची. परत तिसरी जुडी घ्यायची, परत गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणायचं, परत ती गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायची. असं आपल्याला 21 जुड्या घ्यायच्या. 21 वेळेस गणपती स्तोत्र म्हणून त्या गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायच्या आहे. आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल, तुमच्या ज्या काही इच्छा असेल त्या गणपती बाप्पाला तुम्ही बोलवायच्या आहे. असं केल्याने नक्कीच तुमच्या ज्या काही समस्या असेल त्या दूर होतील, कारण की गणपती बाप्पा हे संकटनाशन आहे. तर ते तुमचे नक्कीच संकट सगळे दूर करतील. आणि त्यानंतर म्हणजे तुम्हाला जर वेळ नसेल, कोणी जर सकाळी जॉबला जात असेल, संध्याकाळी जर उशिरा येत असेल, अशांना जर हे सगळं करायला जर जमलं नाही तर त्यावेळेस सेवा करायची तर आहे, पण तुम्हाला जर वेळेनुसार जर जमणार नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, 21 वेळा ओम गंग गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे किंवा 108 वेळा म्हटला तरीसुद्धा चालेल. ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक वेळेस तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे किंवा गणपती स्तोत्र तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे. तर एवढं जरी केलं तरीसुद्धा तुम्हाला पूर्ण सेवेचं फळ हे लागणार आहे. पण
काहीच करायचं नाही असं करायचं नाही. गणपती बाप्पा आपल्याला हे बुद्धीचे देवता आहे आणि पूर्ण विघ्नहर्ता ते आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यातील जर विघ्न घालवायचे असेल तर गणपती बाप्पाची सेवा ही आपल्याला करायलाच लागणार आहे. आणि बघा, आपण कुठलीही पूजा अर्चा जेव्हा करतो तर त्याच्या आधी आपण आपल्या गणपती बाप्पाची पूजा करत असतो आणि त्याच्यानंतर बाकीच्या देवांची पूजाला आपण सुरुवात करत असतो. म्हणून ह्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायला विसरायचं नाही, कंटाळ करायचा नाही. आपल्याला जर खूप काही हवं असेल तर ह्या छोट्या मोठ्या सेवा अतिशय भक्तिभावाने करायला पाहिजे, मनापासून करायला पाहिजे. तेव्हा त्या सेवेचं नक्कीच तुम्हाला रिझल्ट चांगले मिळत जातील. तुमचं आयुष्य सुखकर नक्कीच होईल. तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही. अतिशय कळकळीची अशी विनंती आहे, नक्कीच तुम्ही 13 फेब्रुवारीच्या दिवशी नक्कीच गणपती बाप्पाची पूजा करा, त्यांना नैवेद्य दाखवा, गणपती स्तोत्र म्हणा. त्याबरोबर नाही जमलं तर एक जोडी तरी दुर्वांची नक्कीच गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करा. ही अशी छोटी मोठी सेवा नक्कीच करा, नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल. तर आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.